ومن يضلل الله فما له من ولي من بعده وترى الظالمين لما رأوا العذاب يقولون هل إلى مرد من سبيل وتراهم يعرضون عليها خاشعين من الذل ينظرون من طرف خفي وقال الذين آمنوا إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا إن الظالمين في عذاب مقيم وما كان لهم من أولياء ينصرونهم من دون الله ومن يضلل الله فما له من سبيل استجيبوا لربكم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله ما لكم من ملجأ يومئذ وما لكم من نكير فإن أعرضوا فما أرسلناك عليهم حفيظا إن عليك إلا البلاغ وإنا إذا أذقنا الإنسان منا رحمة فرح بها وإن تصبهم سيئة بما قدمت أيديهم فإن الإنسان كفور لله ملك السماوات والأرض يخلق ما يشاء يهب لمن يشاء إناثا ويهب لمن يشاء الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير وما كان لبشر أن يكلمه الله إلا وحيا أو من وراء حجاب أو يرسل رسولا فيوحي بإذنه ما يشاء إنه علي حكيم وكذلك أوحينا إليك روحا من أمرنا ما كنت تدري ما الكتاب ولا الإيمان ولكن جعلناه نورا نهدي به من نشاء من عبادنا وإنك لتهدي إلى صراط مستقيم صراط الله الذي له ما في السماوات وما في الأرض ألا إلى الله تصير الأمور. ज्याला अल्लाह मार्ग भ्रष्ट करेल तर त्याच्यानंतर कोणीही दुसरा त्याचा सहाय्यक होऊ शकत नाही. त्या दिवशी अत्याचारी लोकांची लाचारी आणि विवशता तुम्ही पाहाल. जेव्हा त्या भयंकर सजा यातनेला आपल्या डोळ्यांनी ते पाहत असतील तेव्हा ओरडू लागतील की इथून परतण्याचा एखादा मार्ग आहे का. आणि ते दृश्य तुम्हाला दाखवलं जाईल जेव्हा हे लोक जहन्नम समोर आणले जातील, मोठ्या अपमानानं झुकत असतील, दहशतपूर्ण आणि लपल्या नजरेनं आपला परिणाम पाहत असतील. तेव्हा त्या दिवशी इमानधारक म्हणतील की या लोकांनी स्वतःच आपलं नुकसान करून घेतलं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या लोकांनाही कयामतीच्या दिवशी नुकसानीत टाकलं. सावध व्हा की अत्याचारी लोकांवर आता अजाब नेहमी करता कायम राहणार आहे आणि अल्लाहजवळ त्यांची कोणी हिमायत करणारा नसेल आणि अल्लाहशिवाय त्यांचा कोणीही मित्र वा मदतगार नसेल. आणि अल्लाह ज्याला मार्गभ्रष्ट अवस्थेत राहू देईल त्याला दुसरा कोणीही सरळ मार्गावर चालवणारा नाही. त्याच्या अगोदर आपल्या पालनकर्त्याचा आदेश स्वीकारा की अल्लाहतर्फे तो दिवस यावा जो कधीही टळणार नाही आणि तुम्हाला कुठेही आश्रयस्थान लाभणार नाही. आणि अजाणपणेही तुमच्या बचावाकरता त्या दिवशी कोणीही आवाज बुलंद करू शकणार नाही. तरीही जर हे मानत नसतील तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठवलं नाही. तुमची जबाबदारी फक्त आमचा संदेश पोचवण्याची आहे. मानवाची अवस्था तर अशी आहे की जेव्हा आम्ही आपल्या दया कृपेचा स्वाद चाखवतो तेव्हा तो आनंदित होतो, परंतु आपल्या हातांनी केलेल्या एखाद्या वाईट कर्माचा मोबदला म्हणून एखादं संकट त्याच्यावर येताच तो पुन्हा आभार न मानणारा बनतो आणि आमच्या कृपा देणगीचा इन्कारी बनण्यातही त्याला वेळ लागत नाही. आकाशांची आणि जमिनीची राजसत्ता फक्त अल्लाहची आहे. ज्याला इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो मुली देतो, ज्याला इच्छितो मुलगे देतो, ज्याला इच्छितो पुत्र आणि कन्या दोन्ही मिळून देतो आणि ज्याला इच्छितो वांस ठेवतो. तोच सर्वज्ञानी आणि सर्व काही करण्याची ताकद राखतो. कोणत्याही मानवाकरता ही संधी नाही की अल्लाहनं त्याच्याशी बोलावं,
परंतु वह्यद्वारे किंवा पडद्याआडून अथवा एखाद्या फरिश्त्याला आपला संदेशवाहक बनवून पाठवावं, यासाठी की अल्लाहचे आदेश जेवढे तो इच्छील वह्यच्याद्वारे पोचवून द्यावेत. निस्संदेह तो अतिशय मोठा ज्ञानी आणि बुद्धिमान आहे. याच प्रकारे आम्ही तुमच्याकडे वह्य पाठवलं. हा आमच्या आदेशाचा आत्मा आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला हे माहीत नव्हतं की ग्रंथ काय चीज आहे आणि ईमान काय असतं, परंतु आम्ही या कुराणाला नूर म्हणजे तेजस्वी प्रकाश बनवलं. आता आम्ही आपल्या दासांपैकी ज्याला इच्छिणार या कुराणाद्वारे सन्मार्गावर चालवणार आणि खात्रीनं तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरळ मार्ग दाखवता. हा असा मार्ग आहे जो अल्लाहचा मार्ग आहे. आकाशांमधील आणि जमिनीवरील सर्व काही त्याचंच आहे. सावध व्हा की समस्त कर्मांचे परिणाम अल्लाहजवळ पोहोचल्यावर उघड होतील.